मित्रांनो, एम-ए-पी-एस क्लेमचे पैसे तर डिस्ट्रीब्यूट होतच आहेत. जसं तुम्ही पाहू शकता, मागच्या 8 दिवसामध्ये हे पैसे 2 वेळेस डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. पण सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे माझे पैसे कधी येतील? लोकांचे तर येत आहेत, पण माझे पैसे कधी येतील? माझा क्लेम स्टेटस पेंडिंगमध्ये सुद्धा आहे आणि त्याला खूप दिवसही झालेले आहेत. असे सर्व प्रश्न आज विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. आपल्याला वाटते की आपले पैसे हे कधी येतात? कारण की आज प्रत्येकाचे पेमेंट येताना आपल्याला दिसतंय की आपण एक प्रश्न विचारतो, तुमचं आर-ओ अप्रूव्हल कधी झालं होतं, तुमचा बी-टी-आर-आय कोणता आहे किंवा तुमचा आर-ओ ऑफिस कोणता आहे. तर असे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येत असतात. त्या प्रश्नामध्ये एक प्रश्न सर्वात जास्त विचारला जातो की माझे पैसे कधी येतील? प्रत्येक विद्यार्थ्याचे पैसे येत आहेत, तर मग माझे स्वतःचे पैसे कधी येतील? हा प्रश्न सर्वात जास्त अशा प्रकारचा प्रश्न सर्वात जास्त विद्यार्थी विचारत असतात. मला कमेंट असे भरपूर येत असतात की फक्त हाच प्रश्न आहे की जसं तुम्ही सांगता की क्लेम स्टेटस पेंडिंग असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, मग माझा क्लेम स्टेटस पेंडिंग असून सुद्धा मला नाही मिळालं. म्हणजे माझ्या मित्राला आले, माझ्या मित्रांसोबत आम्ही दोघं सोबत काम केलं, मग त्यांना मिळाले पण मला नाही मिळालं. अशा सर्व प्रश्नांचे उत्तर घेऊन आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. जर तुमचाही क्लेम स्टेटस पेंडिंगला जर असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा होणार आहे. चला तर मग जास्त वेळ न लावता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. या एम-ए-पी-एस क्लेम मध्ये एक तर बजेट येत नाही. बजेट जर आलं तर विद्यार्थ्यांना त्याचे पैसे येत नाहीत. आणि महत्त्वाचं जर बघितलं आपण तर ज्या प्रमाणामध्ये दीपावलीच्या नंतर हे बजेट यायला पाहिजे होतं, पैसे डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे होतं, पण त्या प्रमाणामध्ये याच एम-ए-पी-एस क्लेम तर्फे बजेट डिस्ट्रीब्यूट झालेलं नाही आणि पैशांचं वाटप सुद्धा झालेलं नाही. पण आजचा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे तुम्हाला पैसे का येत नाहीत? तुम्ही सोबत काम करणाऱ्या मित्राचे पैसे आले पण माझे पैसे नाही आले. दोघांनी क्लेम सोबतच सबमिट केलेला आहे, दोघांचा क्लेम स्टेटस पेंडिंगला सुद्धा आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न मॅक्झिमम प्रमाणामध्ये विचारले जातात. तर मित्रांनो, कोणाचे पैसे अगोदर येतील, कोणाचे पैसे हे नंतर येतील याचा कुठलाच फिक्स टाइम टेबल नाही. या एम-ए-पी-एस क्लेम तर्फे अशी कुठलीही माहिती नाही की जे तुम्हाला पाहून सांगता येईल की तुमचे पैसे या तारखेला येतील किंवा तुमचे पैसे या तारखेला आणि या वेळेला डिस्ट्रीब्यूट होतील. ज्यावेळेस आपण हा एम-ए-पी-एसचा फॉर्म भरतो त्यावेळेस आर-ओ अप्रूव्हल वेगवेगळ्या स्टेजेसवर होतं. जसं की तुमचं इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल झालं, त्यानंतर आर-ओ अप्रूव्हल झालं, आणि ज्यावेळेस हे पैसे डिस्ट्रीब्यूट होतात तर त्यावेळेस क्रायटेरिया जो असतो तो जास्तीत जास्त म्हणजे ओल्ड क्लेमचे पैसे हे सुरुवातीला डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम केलं जातं. आता ओल्ड म्हणल्याच्या नंतर जानेवारी 2025 आणि फेब्रुवारी 2025चे विद्यार्थ्यांचे पैसे आता कुठंतरी यायला चालू झालेले आहेत. कारण की तुमचे पैसे हे आले असते पण न येण्यामागचा जो महत्त्वाचा जो रिझन आहे तर तो म्हणजे इथं बजेट ज्या प्रमाणामध्ये उपलब्ध पाहिजे त्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाही. जर समजून घ्या एखाद्या वेळेस 50 कोटीचा जर बजेट आपल्याला आवश्यकता जर असेल तर इथे येतात 10 कोटी, 5 कोटी, 15 कोटी. तर अशामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग असून सुद्धा त्या विद्यार्थ्याचे पैसे हे डिस्ट्रीब्यूट होताना आपल्याला दिसत नाहीत. कोणाचे पैसे हे आज येतील, कोणाचे पैसे हे उद्या येतील किंवा त्याचा फिक्स टाइम टेबलच या एम-ए-पी-एस क्लेममध्ये आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आपण इथे एक अंदाज लावू शकतो की जर तुमचा क्लेम स्टेटस पेंडिंग असेल मग तुम्हाला सोडून द्यायचं आहे. अचानक तुमचे पैसे कधीही येऊ शकतात. आज ज्यावेळेस पैसे डिस्ट्रीब्यूट झाले म्हणजे आता कालच्या डेटमध्ये एम-ए-पी-एस क्लेमतर्फे फंड डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला आहे. डिस्ट्रीब्यूट झाल्याच्या नंतर आता विद्यार्थ्यांना वाटलं की माझे पैसे येतील, माझे पैसे येतील, पण झालं असं काय ठराविक विद्यार्थ्यांचेच पैसे या एम-ए-पी-एस क्लेमतर्फे विद्यार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहे. ठराविक म्हणण्यापेक्षा असं होणार नाही की ते जे ओल्ड होते त्यांचे पैसे आता इथं डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये महत्त्वाचं जर पाहिलं आपण तर फिक्स टाइम टेबल नसतो की तुमचे पैसे हे कधी येतील हे एखाद्या गोष्टीवरून आपण चेक करून सांगू शकतो. ज्यावेळेस पैसे हे डिस्ट्रीब्यूट होतात त्यावेळेस विद्यार्थ्यांना एक आशा लागलेली असते की माझे पैसे सुद्धा आता यायला पाहिजे. कारण की एक वर्ष झालं विद्यार्थ्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंगला पडलेले आहेत. आपण नेहमी सांगत असतो की जर तुमचा क्लेम स्टेटस हा जर पेंडिंग असेल तर तुम्हाला पैसेही मिळतील. पण ज्यावेळेस विद्यार्थ्यांचे पैसे येतात म्हणजे अदर विद्यार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये येतात आणि स्क्रीनशॉट जसंही आपल्याला ते शेअर करतात मग विद्यार्थ्यांना वाटतं की आता फक्त पेमेंट येणं चालू झालेलं आहे पण आपले पैसे येतच नाहीत. त्यामुळं इथं कुठलीही अशी अपडेट नाही की तुम्हाला असं चेक करून सांगता येईल की तुमचे पैसे हे या तारखेला येतील किंवा या डेटला तुम्हाला ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. एम-ए-पी-एस क्लेम तर्फे जर तुम्हाला जर पैसे मिळायचे असतील तर एकच काम आहे, इथं तुमचा क्लेमचा जो स्टेटस असतो तो तुम्हाला पेंडिंगमध्ये जाणं. आता खूप सारे विद्यार्थी आता खाली कमेंट करतील की माझं तर 1 वर्ष झालं पेंडिंगला आहे, 2 वर्ष
झालं पेंडिंगला आहे तरी पैसे आले नाही, तर तुमचे पैसे हे तुम्हाला मिळतील अशी फिक्स्ड डेट नाही. ते डेट आपण तुम्हाला पाहिल्याच्या नंतर सांगू शकेल की या तारखेला तुमचे पैसे येतील. कारण की ज्या प्रमाणामध्ये बजेट उपलब्ध व्हायला पाहिजे होतं त्या प्रमाणामध्ये या MAPS क्लेमतर्फे अजूनही बजेट उपलब्ध होत नाही. थोड्या प्रमाणामध्ये बजेट हे आपल्याला उपलब्ध होते या MAPS क्लेमतर्फे, तर त्या विद्यार्थ्यांना पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करत आहे. तुम्हा सर्वांची जर पेमेंट एकत्र जर पाहिजे असेल तर मित्रांनो त्या प्रमाणामध्ये बजेट सुद्धा उपलब्ध होणं गरजेचं आहे. शेवटी सर्व प्रश्न जर एकत्र केला आपण समजेल की इथं बजेट ज्या प्रमाणामध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये बजेट उपलब्ध होत नसल्यामुळं काही ठराविक विद्यार्थ्यांना पैसे येत आहेत. आता विद्यार्थी सांगत असतात की मंथली क्लेम आणि इयरली क्लेममध्ये काय फरक आहे. जर तुमचा इयरली क्लेम असेल तर तुम्हाला डायरेक्टली 42,000 रुपये मिळतील. जर तुमचा मंथली क्लेम असेल तर तुम्हाला ते 42,000 रुपये न मिळता ज्या प्रमाणामध्ये तुमची पेमेंट आहे ते पेमेंटमध्ये तुम्हाला कमी मिळेल, म्हणजे 42,000 रुपयापेक्षा तुम्हाला ते कमी मिळतील. हा फंडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि म्हणूनच इथं मंथली क्लेमची स्कीम सुद्धा या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे. जर तुमची पेमेंट 6,667 पेक्षा जर वर असेल प्रत्येक महिन्यामध्ये तर तुम्हाला इथं इयरली क्लेम करावं लागणार आहे. आणि मंथली क्लेमचं काय प्रॉब्लेम आहे, जर तुमची पेमेंट जर 6,667 पेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला इथं मंथली क्लेम करावं लागलं. आणि जर तुमचा जर क्लेम मंथली क्लेम असेल तर तुम्हाला ते डायरेक्टली 42,000 रुपये मिळणार नाहीत. जर तुम्ही अप्रेंटिसशिप चालू असताना जर मंथली क्लेम केला आणि तुमची जर पेमेंट 6,667 पेक्षा जर वर आली असेल तर मात्र तुम्हाला इथं 42,000 रुपयाचा क्लेम हा तुम्हाला अप्रूव्ह होणार आहे. जर त्यांची पेमेंट एखाद्या महिन्यामध्ये जर कमी असेल तर त्यांना RO स्वतः सांगतं की तुम्ही मंथली क्लेम करा. आणि मंथली क्लेम करणाऱ्यांचा हा एक तोटा लॉस दिसतो आपल्याला की त्यांची पेमेंट ही 42,000 रुपये एकदाच न येता तर त्यांची पेमेंट 2 महिन्याची येईल, 1 महिन्याची येईल, 4 महिन्याची येईल, अशा स्टेप बाय स्टेपमध्ये येणार आहे. जर मात्र तुमचा क्लेम इयरली असेल तर तुम्हाला एकत्रच 42,000 रुपयाचा A1 टाईममध्ये मेसेज तुम्हाला येऊ शकतो की तुमचे हे 42,000 रुपये क्रेडिट झालेले आहेत. तर मित्रांनो अजूनही आपल्याला या MAPS क्लेमतर्फे बजेटची वाटच पाहावी लागणार आहे. पैसे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट होताना इथे दिसतील, पण पर्टिक्युलर तुमचेच पैसे कधी येतील याचा फिक्स टाइम आणि फिक्स अंदाज हे कोणालाही सांगता येत नाही. त्यामुळे जस्ट वेट अँड वॉच करणं एवढंच काम आपल्याला इथं आपल्याला समजतं. मार्च 2026 पर्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बजेट उपलब्ध होईल, विद्यार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील एवढीच आशा आपण इथं बाळगू शकतो. तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.